बघूयात 100% बातम्या। राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या ऐकायला मिळतात। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक मुंबई बाहेर साताऱ्यातल्या त्यांच्या गावी गेले। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। राजकीय चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नागपुरात भेट होणार आहे। गेल्या 3 दिवसापासून साताऱ्यात आपल्या गावी मुक्काम ठोकून असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहांच्या भेटीसाठी थेट नागपूरला रवाना होणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी होत असल्याच्या चर्चा आहेत। भाजप अजित पवार यांना जवळ करत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। तसंच भाजपकडूनही राज्यात पदांच्या अदलाबदलीची चर्चा होत आहे। सत्ता संघर्षावरही सुप्रीम कोर्टातून निकाल येणं अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे शहांमध्ये सध्याच्या घडामोडींवर राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। यावरून ठाकरे गटानं मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांना आता लॉंग लिव्हर द्यायची वेळ आहे, बरं का? त्यांना लॉंग लिव्हर पाठवलं जाईल असं चित्र महाराष्ट्रात आणि देशात दिसतंय। त्याच्यामुळे त्याची ते प्रॅक्टिस करतात रजेवर जाण्याची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 दिवसात महाराष्ट्रात दुसऱ्यांदा दौऱ्यावर येत आहेत। त्यात मुख्यमंत्री त्यांची भेट घेणार असल्यानं चर्चा तर होणार। बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केलं। यावरून आता महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप शिवसेनेत आरोप प्रत्यारोप झाले। मात्र आता बारसूच्या वादात शरद पवारांनी मध्यस्थी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा आहे। राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत आहेत असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवर चर्चा झाली। यापूर्वी बारसूच्या मुद्द्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही शरद पवार यांची भेट घेतली। त्यानंतर कोणताही प्रकल्प होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतलं पाहिजे अशी भूमिका पवारांनी मांडली। तसंच चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्लाही पवारांनी सरकारला दिला। आपण यासाठी एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करावा अशी सूचना मी राज्याच्या उद्योग मंत्र्यांना केली। उद्या आम्ही एक प्रेझेंटेशन देखील तिथल्या लोकांना देतोय। त्यामुळे सगळे गैरसमज आम्ही दूर करू। शासन त्याच्यासाठी कटिबद्ध आहे आणि ही चर्चा सन्माननीय शरद पवार साहेबांबरोबर झालेली आहे। पवारांच्या सूचनेनंतर बारसू रिफायनरीसाठी सरकारचा प्लॅन तयार झाल्याचं कळतंय। प्रशासकीय अधिकारी स्थानिक प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे बारसू प्रकरणी आता विरोध हाताळण्यात पवारांची मदत घेऊन सत्ताधारी शिवसेनेनं ठाकरे गटाची कोंडी केल्याची चर्चा आहे। बारसू रिफायनरीवरून ठाकरे गटातच मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय। खासदार विनायक राऊत यांनी एक भूमिका घेतली, प्रकल्पाला विरोध केला, तर राजन साळवी रिफायनरीला पाठिंबा देत आहेत। रिफायनरीमुळे रोजगार निर्माण होईल असा मुद्दा साळवींनी उपस्थित केला। एकंदरीत रिफायनरीवरून ठाकरे गटातला वादाचा धूर पाहायला मिळतो। रत्नागिरीतल्या बारसू रिफायनरी विरोधात ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे। खासदार विनायक राऊत रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या भेटीला पोहोचले। या ठिकाणी सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला। तर दुसरीकडे राजापूरचे आमदार राजन साळवींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून प्रकल्पाला समर्थन दिलंय। कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच, विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनानं द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये असं ट्विट राजन साळवींनी केलंय। त्यामुळे राजन साळवींची भूमिका ठाकरे गटाच्या विरोधातली असल्याचं स्पष्ट होत आहे। तर खासदार विनायक राऊतांनी ठाकरे गट ग्रामस्थांसोबत असल्याचं सांगत विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलंय। पूर्ण शिवसेना स्थानिक ग्रामस्थांच्या पाठीशी जबरदस्त ताकदीने उभी राहील। रिफायनरी प्रकल्प तोच आहे, मात्र सत्तेत असताना आणि सत्तेत नसताना ठाकरे गटानं घेतलेली भूमिका वेगवेगळी आहे। त्यात पक्षातील 2 नेत्यांची मतं परस्पर विरोधी आहेत। परिणामी आधीच अडचणीत आलेल्या ठाकरे गटासमोर पक्षातील 2 भूमिकांचं आव्हान उभे राहिलंय। बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून महाराष्ट्रातलं राजकारण पेटल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीसांनी विरोधक सुपारी घेऊन रिफायनरीला विरोध करत असल्याचा घणाघात केलाय। ज्यानंतर आता ठाकरे गटानेही सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। त्यामुळे महाराष्ट्रातील सुपारीचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ठाकरे गटावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला। शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणाऱ्यांना खपवून घेणार नाही। आता या विरोधाची सुपारी कुणाकडून घेतली असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय। फडणवीसांच्या या टीकेला ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। आम्ही कोकण वाचवण्याची सुपारी घेतली असं प्रत्युत्तर विनायक राऊतांनी दिलंय। होय, आम्ही सुपारी जरूर घेतलेली आहे,
पण आम्ही सुपारी जी घेतली ही कोकण भूमी वाचवायची सुपारी घेतली। सुपाऱ्या कोण घेत आहे महाराष्ट्रात? शिवसेना संपवण्याची, शिवसेना फोडण्याची, अगदी इलेक्शन कमिशन पासून न्याय व्यवस्थेपर्यंत, केंद्रीय तपास यंत्रणापर्यंत सुपाऱ्या घेऊन कोण काम करत आहे? एकंदरीतच बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा देत ठाकरे गटानं सरकारला लक्ष्य केलंय। त्यात आता फडणवीसांनी थेट ठाकरेंवर निशाणा साधल्यानं ठाकरे विरुद्ध फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। कोकणात तापत असलेल्या बारसू प्रकल्पावरून सरकार विरुद्ध विरोधक असा सामना रंगलाय। यातच राज ठाकरेंनी येत्या 6 मे रोजी रत्नागिरीत सभा घेत आहेत ते आणि या सभेचा टीजर मनसेकडून जारी करण्यात आला। बारसू रिफायनरीवरून कोकणातलं राजकीय वातावरण तापलंय। असं असताना कोकणात राज ठाकरेंची सभा होऊ घातलीय। 6 मे रोजी रत्नागिरीत ही जाहीर सभा होणार आहे। मनसेनं त्या सभेचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलाय। या जमिनी ही आपली जागा, हे तुमचं अस्तित्व, या जमिनीच आपल्या जर समजा कोकणाच्या हातात गेल्या, कोकणी माणसाच्या हातात गेल्या, मराठी माणसाच्या हातात गेल्या, अरे तुमचं अस्तित्व काय राहिलं? रिफायनरीबाबत राज ठाकरेंच्या मनसेनं यावर अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत बारसूच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। राज ठाकरे साहेबांनी जर वेळ दिली तर मी त्यांची देखील भेट घेणार आहे। राजसाहेब समर्थक, विरोधक किंवा एकंदरीतच स्थानिक भूमिपुत्रांशी आणि संबंधित सर्व लोकांशी चर्चा केल्यानंतरच आपली भूमिका ठरवत असतात। मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून राज ठाकरेंची मनसे स्थापन झाली। मराठी मुद्द्यावरून वेळोवेळी आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतली। आता बारसूच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देतात की शिंदे फडणवीस सरकारची पाठराखण करतात हे रत्नागिरीतल्या जाहीर सभेत स्पष्ट होणार आहे। आधी अजित पवारांचं विधान आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याच्या आलेल्या बातम्या, त्यामुळे अजित पवार समर्थकांचा उत्साह दुणावल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भावी सीएम म्हणून अजित पवार यांचे बॅनर राज्याच्या विविध भागात लागलेत। त्यावर कार्यकर्त्यांच्या या उत्साहपणावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यापासून त्यांचे समर्थक चांगलेच उत्साहात असल्याचं पाहायला मिळत आहे। कधी पुण्यात तर कधी सासरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर लागतायत। आता तर उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याच्या बातम्या आल्यानंतर राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीमध्ये अजित पवारांच्या भावी मुख्यमंत्री पदाची बॅनर झळकू लागली आहेत। पण अजित पवार यांच्या समर्थक उत्साही कार्यकर्त्यांची ही बॅनरबाजी शरद पवार यांना मात्र काही रुचलेली दिसत नाहीये। अजितदादांचे अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेत, आपली काय? त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिली की हा वेगळेपणा करू नका। आता शरद पवारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होणारी ही बॅनरबाजी थांबतेय की बॅनरबाजी सुरू राहते हे पाहावं लागेल। पुण्याच्या कालवा समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। पण दिवसभर बैठकीत चर्चा होती ती अजित पवार यांच्या अनुपस्थितीची। अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार होते, पण बैठकीची वेळ 1 तास पुढे ढकलल्यानं अजित पवार मुंबईला पूर्वनियोजित बैठकीसाठी निघून आले। पुणे जिल्हा कालवा समितीची सकाळी 11 वाजता सर्किट हाऊसवर बैठक होती। या बैठकीला अजित पवार यांना निमंत्रण होतं। अजित पवार बैठकीला हजेरी लावणार होते, मात्र त्याचवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा भारती विद्यापीठात एक कार्यक्रम होता। त्यामुळे कालवा समितीच्या बैठकीची वेळ 1 तास पुढे ढकलण्यात आली। बैठकीची वेळ बदलल्यामुळे अजित पवार आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी मुंबईला रवाना झाले। इकडे अजित पवार बैठकीला येणार म्हणून चंद्रकांत पाटील घाईघाईत सर्किट हाऊसला आले, पण त्यांची काही भेट होऊ शकली नाही। अजित पवार भाजपसोबत जाण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे अजित पवार राज्यातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत। त्यांचं राजकीय महत्त्व लक्षात घेता चंद्रकांत पाटलांनी ही धावाधाव तर केली नाही ना, अशी ही चर्चा सुरू आहे। छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये महाडी गटानं सतेज पाटलांच्या गटाचा मोठा पराभव केला। या निकालानंतर सतेज पाटलांनी केलेल्या आरोपांना धनंजय महाडिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कोल्हापुरातल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये महाडी गटानं दिमागदार विजय मिळवलाय। या निवडणुकीत सतेज पाटलांच्या पॅनलचा अक्षरशः धुवा उडालाय। या निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। पराभवाबद्दल आत्मपरीक्षण करू मात्र बाहेरचे वाढीव सभासद आणण्यात आल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय। मात्र धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांचा आरोप फेटाळलाय। सतेज पाटलांचा हा आरोप म्हणजे रडीचा डाव असल्याचं महाडिक यांनी म्हटलंय। महाडिकांना 2019 नंतर कधी आयुष्यात गुलाल लागणार नाही अशा घोषणा करणारे बंटी पाटील आता बॅकफूटवर गेलेले। पराभव झाल्यामुळं हे सगळं सुचतंय त्यांना। आम्ही संपवण्यासाठी राजकारण करत नाही, आम्ही विकासात्मक राजकारण करत असतो। मविया सरकार असताना गुकुळवर असलेलं महाडी गटाचं वर्चस्व मोडून काढण्यात सतेज पाटील यशस्वी ठरले होते। मात्र आता सतेज पाटील यांच्याकडून पराभवाची मालिका खंडित करण्यात महाडकांना यश आलंय। या निवडणुकीत जोरदार विजय मिळवत कोल्हापूरच्या राजकारणात आपली ताकद कायम असल्याचं महाडी गटानं दाखवून दिलंय।
राज्यात बीएड प्रवेश परीक्षेचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. हॉल तिकीटवर 1 तारीख आणि परीक्षा आधीच घेतल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मास्तरांच्या परीक्षेमध्ये शिक्षक विभाग नापास झाला. डीएड बीएडची सीईटी परीक्षा देण्यासाठी 170 विद्यार्थी नांदेड आणि हैदराबादमधून लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यात आले. त्यांच्या हॉल तिकीटावर 26 तारखेला परीक्षा असल्याची नोंद आहे. मात्र परीक्षा 25 एप्रिललाच झाल्याचं निलंगा शहरातल्या महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची एकच धांदल उडाली. त्यानंतर त्यांनी थेट उपविभागीय कार्यालय गाठून तिथल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि आपला संताप व्यक्त केला. आम्ही काय करायचं? 25 तारखेचा पेपर झालेला, आता पाठीमागचा पुढे येणार नाही. आता पुढचं काय करायचं? आम्ही वर्ष वाया चाललंय ना आमचं. असाच प्रकार नाशिकमध्ये सुद्धा समोर आलाय. आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल या आशेवर मुलं परीक्षा केंद्रावर आली. त्यांच्या हाती निराशा पडली. शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे त्यांना अधिकचा भुर्दंड तर सहन करावा लागतोय, शिवाय मानसिक त्रास सहन करत रिकाम्या हाताने घरी जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी होतीये. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नक्षलवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावरती भीषण हल्ला केला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येते. दंतेवाडा जिल्ह्यातल्या अरणपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जवानांचे एक पथक नक्षलविरोधी मोहिमेसाठी रवाना झालं. या मोहिमेदरम्यान अरणपूर मार्गावर आयईडी स्फोट घडवण्यात आला. या भीषण स्फोटामध्ये 10 DRG जवान आणि एका ड्रायव्हरचा मृत्यू झालाय. त्यानंतर अरणपूरच्या जंगलामध्ये माओवादी आणि जवान यांच्यामध्ये चकमक सुरू होती. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यानं त्या ठिकाणी मदत पोहोचवणं कठीण होतं. घटनेची माहिती मिळताच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नक्षलवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. नक्षलवाद्यांचं मूळ कायमचं संपवलं जाईल असा इशारा देत त्यांनी शहीद जवानांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. नाशिक शहर आणि परिसरातील 7 बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकानं गेली 6 दिवस छापे टाकले. मंगळवारी ही कारवाई संपली. या कारवाईत आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड सापडलंय. नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील 225 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं ही कारवाई केली. नाशिकमधील 15हून अधिक बिल्डरांची 40 ते 45 कार्यालय, बंगले आणि फार्म हाऊसवर आयकर विभागानं झाडाझडती घेतली. या कारवाईत तब्बल 3,333 कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले, तर 5.5 कोटींची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले. नाशिकमध्ये अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहेत. त्यात कागदावर अतिशय कमी उलाढाल दाखवून कर चुकवेगिरी केल्याचा संशय आयकर विभागाकडून व्यक्त केला जातो. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही, हे अजून कळू शकले नाहीये. दरम्यान एप्रिल महिन्यात हे छापे पडल्यानं आयकर चोरीचा संशय, अघोषित संपत्ती की इतर काही कारण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा लॉंग मार्च काढण्यात येतोय आणि या लॉंग मार्चच्या दरम्यान अकोले ते लोणी असा हा लॉंग मार्च असणार आहे. शेतकऱ्यांनी हा मार्च काढू नये यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी केलेली चर्चा ही आता निष्फळ ठरली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं लाल वादळ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलंय. किसान सभेच्या वतीनं अकोले ते लोणी असा लॉंग मार्च काढण्यात येतोय. 3 दिवसात हा लॉंग मार्च लोणी इथं पोहोचणार असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार आहे. शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढू नये यासाठी पोलीस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचं समोर येत आहे. सध्या तापमानाचा पारा वाढलाय, मात्र आम्ही आमचा मोर्चा पूर्ण काळजी घेऊन काढणार असल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं आश्वासन महसूल मंत्री विखे पाटलांनी दिलंय. नवी काही मागणी नाही, मागच्या लॉंग मार्चच्या मागण्यांची अंमलबजावणी करा एवढं पक्क मनापासून अंतरात्म्याला स्मरून सांगा, विषय संपवा. सरकारची भूमिका प्रश्न सोडवण्याची आहे, कारण मोर्चा आपण स्थगित करावा अशी त्यांना मी कालच विनंती केली. महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांनी नाशिक ते ठाण्यापर्यंत मार्च काढला होता, मात्र त्यानंतर सरकारने दिलेल्या आश्वासनाने हा मोर्चा स्थगित करण्यात आला. आता शेतकऱ्यांचं हे वादळ विखे पाटलांच्या लोणीत धडकणार की शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.